तुमच्यासोबत जे काही हेल्दी रवा केकची रेसिपी आहे ती शेअर करते। तर केकसाठी ना मी इथे अर्धी वाटी साखर घेतली, त्याचबरोबर 1 वाटी रवा घेतला आहे आणि इथे व्हॅनिला एसेन्स घेतला आहे मी। त्याचबरोबर इथे दहीचं एक पॅकेट घेतलं, एवढं तर नाही लागणार आपल्याला, अर्धी वाटी दही टाकायचं आहे फक्त। आणि हे मिक्सरचं भांडे घेतलं आहे, याच्यामध्ये आपल्याला सगळं करायचं आहे। त्याचबरोबर हा बॉल घेतला आहे, याच्यामध्ये सगळं मिक्स करून आपल्याला पॅकेटमध्ये ॲड करायचं। तर इकडे मी सगळं साहित्य घेतलं होतं आणि अगदी घरच्या साहित्यांमध्ये ना आपला छान असा रवा केक रेडी होतो आणि खूप जास्त टेस्टी लागतो। तो तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करा। तर इथे ना आपण केकला मग स्टार्ट करूयात। तर तुम्ही जर आतापर्यंत जे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल ना, नक्की चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा। तर इथे रेसिपी बघूयात आपण। याला आपल्याला डायरेक्ट मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे, त्याने ना छान साखर घेतलेली आहे, साखर याच्यामध्ये ॲड करते। इथे अर्धी वाटी दही घेतलंय, तर इथे ना थोडंसं याला मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर मग इथे हे जे काय तेल घेतले ते टाकून घ्यायचं याच्यामध्ये। तेल थोडंसं कमी घालते मी। याला थोडंसं आपल्याला ना आणि परत याला छान मिक्स करायचं। काय बॅटर बनलं आहे हे आपल्याला याच्यामध्ये काढून घ्यायचं आहे। तर इथे मी बॅटर सगळं इथे साईडला एका बाउलमध्ये काढून घेतलं होतं। त्यानंतर आपल्याला बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडरचं ॲड करायचं आहे आणि थोडंसं व्हॅनिला एसेन्सही टाकायचं आहे। त्याने ना केकची टेस्ट आहे ना खूप भारी येते। इथे मी जे काय केक टीन आहे ना त्याला वर्ण ना आधी पहिले तर मी तेल लावलं आणि वर्ण म्हणजे थोडासा मैदा होता ना तो टाकला आणि सगळीकडे छान स्प्रेड केला। तुमच्याकडे जर बटर पेपर नसेल ना तुम्ही असा उपयोग नक्की करा। त्यानंतर त्याला ना मैद्याला सगळीकडे लावून घ्यायचं आपल्याला। तुमच्याकडे स्टील जर नसेल आपलं असं जर केक टीन नसेल तर तुम्ही ना असा प्रकारे स्टीलच्या ह्याच्यात करू शकता। त्यानंतर बेकिंग पावडर टाकलं इथे मी आणि त्याचबरोबर बेकिंग सोडाही टाकायचा आणि हे टाकल्यावर आपल्याला थोडंसं वरून दूध टाकायचं आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं। याला खूप काही कष्ट लागत नाही मिक्स करायला, पटकन असं होतं ते। 1-2 मिनटं मिक्स करून घ्यायचे आणि 10-15 मिनटं त्याला रेस्ट करायला ठेवायचं आपल्याला। तर इथे मी व्हॅनिला एसेन्सही टाकलं 1-2 ड्रॉप आणि तेही छान आता याच्यात मिक्स करून घेते। तोवर आपल्याला साईडला ना जे काही कढई आहे ना ती ठेवायची आहे गॅसवर एक 10-15 मिनटं प्रीहीट करायला आणि त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला मीठ टाकायचं आणि एक स्टँड ठेवायचं आहे। तर इथे ना मी ऑन कॅमेरा बोलत होतो, पण झालं काय ना बाहेरचा खूप जास्त आवाज येत होता, त्यामुळं म्हटलं की आपण याला व्हॉईस ओव्हर करूया, कारण की मग माझा आवाज तुम्हाला कमी आला असता आणि मग ते बरोबर नाही वाटत व्हिडिओमध्ये सर, त्याचमुळे। आणि मी ना माझ्या चॅनलवर रुटीन ब्लॉग्सही शेअर करत असते, लाईफस्टाईल वगैरे, आणि बऱ्याचशा गोष्टी शेअर करते। सो चॅनलला नक्की एकदा सबस्क्राईब करा आणि ही रवा केकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की माझ्यासोबत शेअर करा। आणि आपला ना काल परवाचा व्हिडिओ खूप जास्त व्हायरल गेला आहे, सो तोही नक्की बघा आणि कसं वाटलं मला कमेंट करा। बरीचशी लोकं अशी आहेत की व्हिडिओ बघतात पण कमेंट करत नाही आणि चॅनलही सबस्क्राईब करत नाही, तर तसं करू नका प्लीज। चॅनल आपला सबस्क्राईब करा, त्याने ना खूप जास्त मोटिवेशन मिळतं मला। एक जरी सबस्क्रायबर रोज वाढला तरी खूप भारी वाटतं आणि कमेंट करायलाही विसरू नका। तर इथे मी केक टीनमध्ये ना बॅटर ॲड केले आणि वरनं मग जे काही टूटी फ्रुटी ड्रायफ्रूट आहे ते टाकून घेतलं आणि त्यानंतर तिथे कढई तापायला ठेवली मी। आणि हे जे काय मीठ आहे ना मी याच्यामध्ये जे वापरते ते मी असंच ठेवत असते, जेव्हा काम होईल तेव्हा परतच्या वेळी हेच वापरता येतं त्यामुळे। तर याच्यामध्ये मी इथे मीठ टाकून घेतले आधी।
आणि हे ना आपलं एक 3-4 मिनटं छान तापली कढई, याच्यामध्ये आपण हे ठेवून द्यायचं आहे आणि एक 20 ते 25 मिनटं छान त्याला बेक होऊ द्यायचं आहे. आणि 10 मिनटापर्यंत अजिबात त्याला बघायचं नाही आपल्याला ओपन करून, जेणेकरून मग ते केक फुलत नाही आपण जर बघितलं तर मध्येच असं उघडून. एक 10 मिनटानंतर तुम्ही शकता म्हणजे झाला आहे का नाही तो आतमध्येपर्यंत शिजला आहे का नाही. आणि एक 20-25 मिनटं आरामात लागतं त्याला व्हायला, त्यामुळे काही करू नका आणि व्यवस्थित केक बनवून खावा. आणि कसं वाटला रेसिपी ते मला शेअर करा. तर याला ना आपण आता बेक करायला ठेवूया, एक 20 ते 25 मिनिटं ठेवायचं, जसं मी आधी बोलले त्याप्रमाणे. अशा प्रकारे त्याला 20 ते 25 मिनिटं आपल्याला छान होऊ द्यायचे आणि त्यानंतर आपण केक कसं झालं हे बघूया. तूप करायला ठेवले, खरं तर साई थोडीशीच होती पण करूयात, काहीच तूप नाही आहे सध्या घरामध्ये त्याचमुळे. मग इकडे आता केकही बनतोय आपला आणि इकडे तूपही होतं, तर असं सगळं माझी इव्हिनिंगचा टाईम असतो. त्यानंतर ना माझे मल्टीटास्किंग म्हणजे इथे कामाही चाललं होतं. मला संध्याकाळचा स्वयंपाकही बनवायचा होता, त्याचबरोबर तूप आणि इथे केक, म्हणजे असं सगळं माझं चाललं होतं. आणि आता ना गॅस आणि जे काय इंडक्शन आहे ना, त्यामुळे खूप जास्त काम सोपं झालं आहे. म्हणजे दोन्ही गॅसवर 2 पदार्थ राहतात आणि इंडक्शनवरही मला बनवता येतं. तर एक 20 ते 25 मिनटानंतर इथे आपला केक छान बेक झाला होता. त्याला मग केक टिनमध्ये काढायच्या आधी 1-2 मिनटं थंड होऊ दिलं आणि नंतर मग अशा प्रकारे उलटा करून घेतला होता. हा जो काय चॉपिंग बोर्ड आहे त्याच्यावरती. आणि आधी ना थोडीशी जे काही चाकू आहे ना त्याने थोडंसं कडा जे काय आहे त्या मोकळ्या करून घ्यायच्यात आपल्याला. आणि नंतर मग घ्यायचं आपल्याला इथे प्लेटमध्ये आणि नंतर छान असं कट करून मस्त असं सगळ्यांना खायला द्यायचं आहे. आमच्या घरी तर सगळ्यांना आवडला आणि एका टाईमला हा सगळा केक फर्स्ट होता आमच्या इथे. बघताय किती छान जाळीदार असा आपला रवा केक रेडी झाला आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करा आणि तुमच्या मुलांसाठी नक्की एकदा तरी ट्राय करून बघा, खूपच जास्त टेस्टी होते. तर इथे जवळून बघताय किती भारी केक झाला आहे आपला आणि दिसायलाही खूप जास्त छान झालं होतं. त्यानंतर छान आम्ही मग इकडे पुलाव बनवला होता, मस्त असं जेवण केलं आणि वेदांतीच्या बुक्सला वगैरे कवर लावायचे आणि असं आमचं दिवसाचं एंड झाला. आणि संध्याकाळपर्यंत बरीचशी कामं असतात, मग तीही सगळी करून घेतली मी. आणि असा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट करा. तर भेटूयाच अशा छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय. चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर आणि छान एक कमेंट करा. बाय.